सगळ्या नांदेडकर वासियांना माझा नमस्कार। मी जिल्हाधिकारी नांदेड डॉक्टर विपिन आणि आजचा जो विषय आहे की कोरोनाच्या या पिरियडमध्ये आपण जो ज्या डॉक्टरांप्रमाणे जो दुसरा डिपार्टमेंट आहे आपला सिव्हिल फूड सप्लायचा डिपार्टमेंट आहे तो युद्ध पातळीवर सगळ्या घरोघरी अन्नधान्य पोहोचवण्याचे जे काम करत आहे त्या डिपार्टमेंटचे आपल्या या जिल्ह्याचे डीएसओ श्री शरद मंडलिक साहेब आज माझ्या सोबत आहे। आपल्या सगळ्यांना माहित असेल मागच्या 2-3 महिन्यापासून आपला पूर्ण जिल्हा प्रशासन या कोविड-19 ला आपण लढा देत आहोत। ज्या प्रकारे डॉक्टर पोलीस आणि आमचे महसूल विभाग आणि इतर सगळ्या यंत्रणा ज्या दिवस रात्र रस्त्यावरून आपण कोरोनाला लढा देतात त्याच प्रकारे फूड अँड सिव्हिल सप्लाईज या ज्या प्रकारे आपल्याकडे 1996 जे स्वस्त धान्याचे दुकान आहे डीएसओ साहेबांपासून जे स्वस्त धान्य दुकानदार आहे त्यापर्यंत हे जे चेन आहे हे दिवस रात्र काम करून टाइमवर त्या सगळ्या लोकांना आपल्या शिधापत्रिका धारकांना सगळ्यांना टाइमवर अन्नधान्य पुरवठाचा मागच्या 2-3 महिन्यापासून काम करत आहे। अन्य काळामध्ये पण काम करतं पण यावेळेस कोविडच्या अनुषंगाने मोर चॅलेंजिंग झालेला आहे आणि त्यातल्या त्यात आपला जो जिल्ह्याचा व्याप आहे 16 तालुके असल्यामुळे मोठा जिल्हा असल्यामुळे ते अजून त्याच्यावर चॅलेंजिंग होत असते। त्यातल्या त्यात सोशल डिस्टन्सिंगचा इश्यूज मग त्या लोकांना भीती कमी करून दुकानावर आणून त्यांना धान्य चांगल्या रीतीने द्यायचं हा सगळा चॅलेंजिंग जॉब आपल्या पुरवठा विभागाने नांदेड पुरवठा विभागाने चांगल्या रीतीने आपला पार पाडलेला आहे। त्यामुळे या सगळ्या विषयावर दुकानं किती आहे किती मोठ्या प्रमाणामध्ये आपण अन्नधान्य लोकांपर्यंत वितरित केलेलं आहे त्या अनुषंगाने मी थोडक्यामध्ये त्यांना डिटेल सांगण्यासाठी आमचे जे आज आपल्या सोबत मंडलिक साहेब आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या पूर्ण सप्लाय चेन म्हटल्यावर दुकानदार ग्राहक आपले सगळे ऑफिसर्स कशा प्रकारे आपलं पूर्ण नेटवर्किंग आहे त्याच्या बाबतीत आपण थोडं व्ह्यूअर्सला डिटेलमध्ये सांगावं मी आपल्याला विनंती करतो। नमस्कार, मी शरद मंडलिक जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड। सरांनी सांगितल्याप्रमाणे नांदेड जिल्हा अत्यंत मोठा आहे आणि नियमित धान्याबरोबर शासनाकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना असेल त्याचबरोबर APL शिधापत्रिकासाठी धान्य असेल आत्मनिर्भर भारत अंतर्गत धान्य असेल अशा विविध योजना शासनाकडून या विशिष्ट कालावधीसाठी मंजूर झाल्या आणि त्यामुळे नियमित जे लोड आहे नियमित जे वितरण आहे त्याच्यामध्ये साधारण 2 ते 2.5 पटीपर्यंतचं वितरण आपल्याला ह्या 3 महिन्यामध्ये करावं लागलेलं आहे आणि या कालावधीमध्ये आपल्या जिल्ह्यामधील 1996 स्वस्त धान्य दुकानदार त्याचबरोबर सर्व पुरवठा विभागाची टीम हमालांपासून ते माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील यांच्यापर्यंत सर्व टीम अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे। आपल्याकडे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 ची अंमलबजावणी प्रत्यक्ष 1 फेब्रुवारी 2014 पासून आपल्या राज्यामध्ये लागू झाली आणि राज्याच्या 76.32% ग्रामीण भागातील लोकसंख्येला आणि शहरी भागातील 45.34% लोकसंख्येला ह्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमामध्ये समाविष्ट करण्यात आलं। त्यानुसार ग्रामीण भागात वार्षिक उत्पन्न 44,000 असलेलं आणि शहरी भागामध्ये वार्षिक उत्पन्न 59,000च्या आत असतील अशा कुटुंबांचा समावेश प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये करण्यात आला। त्याचबरोबर जे अंत्योदय शिधापत्रिका धारक होते त्यांना सुद्धा प्राधान्य शिधापत्रिका धारक त्यांना सुद्धा राष्ट्रीय अन्न सुरक्षेमध्ये समाविष्ट करण्यात आलं। त्यानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या 4,09,188 कार्ड संख्या आणि 18,32,869 एवढी लाभार्थी संख्या सध्या प्राधान्य कुटुंबाची आहे। अंत्योदय अन्न योजनेची 78,338 कार्ड संख्या आहे आणि 3,36,583 एवढी लाभार्थी संख्या आहे। त्याचबरोबर जे मराठवाड्यातले जिल्ह्यांसाठी APL शेतकरी नावाची जी योजना आहे त्यामध्ये 98,500 कार्ड संख्या असून 4,23,560 एवढी आपली लाभार्थी संख्या आहे। त्याचबरोबर राज्य शासनानं मे आणि जून ह्या 2 महिन्यासाठी जे NPH कार्ड धारक आहेत की ज्यांच्याकडे केसरी शिधापत्रिका आहे परंतु त्यांचा समावेश राष्ट्रीय अन्न सुरक्षा याच्यामध्ये झालेली नाही अशा कुटुंबासाठी प्रति व्यक्ती 5 किलो याप्रमाणे धान्य मे आणि जून यासाठी मंजूर केलेलं आहे आणि ह्याची सुद्धा आपली
41,612 कार्ड संख्या आहे, त्याच्यामध्ये 2,22,950 एवढी लाभार्थी संख्या आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारनं आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही अशा कुटुंबासाठी माहे मे आणि जून ह्या 2 महिन्यासाठी मोफत तांदूळ उपलब्ध करून दिलेला आहे. आणि याची सुद्धा कार्ड संख्या आपल्या जिल्ह्यामध्ये 42,055 असून 2,24,558 एवढी लाभार्थी संख्या निश्चित झालेली आहे. प्राधान्य कुटुंबासाठी 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ असा प्रति व्यक्ती प्रति महिना असं वितरित केलं जातं. गव्हाचा दर जो आहे तो 2 रुपये आहे आणि तांदळाचा दर हा 3 रुपये आहे प्रति व्यक्ती प्रति किलो. त्याचबरोबर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत माहे एप्रिल मे आणि जून या 3 महिन्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा योजनेमध्ये असलेले जे लाभार्थी आहेत म्हणजेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी आणि अंत्योदय अन्न लाभार्थी या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ मोफत स्वरूपात माहे मे एप्रिल आणि जून ह्या 3 महिन्यासाठी मिळणार आहे. अंत्योदय अन्न योजनेमध्ये प्रति कुटुंब 23 किलो गहू आणि 12 किलो तांदूळ अशा स्वरूपाचं नियंत्रण असून त्यामध्ये दर जो आहे तो गहू 2 रुपये आणि तांदूळ 3 रुपये प्रति किलो असा आहे. याचबरोबर अंत्योदय लाभार्थ्यांना सुद्धा प्रति व्यक्ती 5 किलोग्राम तांदूळ हा माहे एप्रिल मे आणि जून ह्या 3 महिन्यासाठी मोफत मिळणार आहे. याचबरोबर प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय अन्न योजना ह्या लाभार्थ्यांना ह्या एप्रिल मे आणि जून ह्या 3 महिन्यासाठी प्रति कुटुंब 1 किलोग्राम तूर डाळ किंवा चणा डाळ यापैकी जी अवेलेबल असेल त्याप्रमाणे 3 महिन्यासाठी मिळणार आहे. एप्रिल महिन्याची डाळ आपण मे महिन्यामध्ये पूर्णतः वाटप केलेली असून जून महिन्यामध्ये मे आणि जून ह्या 2 महिन्याची एकत्रित डाळ प्राधान्य कुटुंब योजना आणि अंत्योदय अन्न योजना या लाभार्थ्यांना आपण सध्या वाटप करत आहोत. APL शेतकरी योजना जी आहे यामध्ये संबंधित कुटुंबाला प्रति व्यक्ती 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ मिळत आहे. त्यामध्ये दर जो आहे तो गव्हाचा प्रति किलो 2 रुपये आणि तांदूळ प्रति किलो 3 रुपये आहे. APL शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू नसल्याने या कुटुंबांना मोफत तांदूळ त्याचबरोबर मोफत डाळ ही देय नाही. त्यामुळे APL शेतकरी योजना जे कुटुंब आहेत त्यांना फक्त नियमित गहू आणि तांदूळ एवढंच मिळणार आहे. त्याचबरोबर APL ज्या शिधापत्रिका आहेत केसरी शिधापत्रिका यांना 2 महिन्यासाठी माहे मे आणि जून ह्या 2 महिन्यासाठी प्रति व्यक्ती 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ असा मिळणार आहे. त्याच्यामध्ये गव्हाचा दर 8 रुपये आहे आणि तांदळाचा दर हा 12 रुपये प्रति किलो आहे. आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाकडे रेशन कार्ड नाही अशा कुटुंबांना आणि ज्यांना अन्नधान्याची गरज आहे अशा सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विस्थापित मजूर रोजंदारी मजूर असे जे कुटुंब आहेत अशा कुटुंबाचा सर्वे आपल्या पुरवठा विभाग त्याचबरोबर नगरपालिका महापालिका नगरपालिका त्याचबरोबर इतर शासकीय कर्मचारी यांच्यामार्फत करण्यात आलेला असून आपल्या जिल्ह्यामध्ये 42,000 लाभधारक 42,000 कुटुंब आपण निश्चित केलेले आहेत आणि ह्या कुटुंबांना माहे मे आणि जून ह्या 2 महिन्यासाठी मोफत 5 किलोग्राम प्रति व्यक्ती तांदूळ मिळणार आहे. त्याचबरोबर 1 किलोग्राम अख्खा चणा प्रति कुटुंब मोफत मिळणार आहे. तर या कुटुंबाचा सर्वे आणि त्याचं वाटप या आपल्या चालू महिन्यात साधारण 2-3 दिवसापासून सुरू झालेला आहे. आपल्या प्रॉपर नांदेड जिल्ह्यामध्ये मे महिन्याचं जर का आपण ट्रान्झॅक्शन्स पाहिलं तर एकूण 5,85,000 कार्ड्स आहेत साधारणपणे. त्याच्या 97% कार्ड्सचं वाटप आपण मागच्या महिन्यामध्ये पूर्ण केलेलं आहे आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत सुद्धा आपण साधारण 96% कार्डचं वाटप मागच्या महिन्यामध्ये केलेलं आहे. त्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये एकत्रितपणे आपण जवळजवळ 29,872 मेट्रिक टन धान्य आपण वितरित केलेलं आहे. त्याच्यामध्ये अंत्योदय अन्न योजना असेल प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना असेल प्राधान्य कुटुंब योजना असेल
प्रधानमंत्री गरीब अन्न कल्याण योजना, APL शेतकरी योजना, APL केशरी योजना, नंतर आत्मनिर्भर भारत योजना, ह्या सर्व योजनांचं एकत्रितपणे आपण 29,872 मेट्रिक टन धान्य आपण वाटप केलेलं आहे. आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये साधारणपणे सर्व कार्डधारक, विना कार्डधारक यांची जी माहिती घेतलेली आहे त्यामध्ये 6,69,693 एवढे कुटुंब निश्चित झालेले आहे आणि त्याची लाभार्थी संख्या साधारण 30,40,000च्या आसपास झालेली आहे. नांदेड जिल्ह्याची इस्टिमेटेड पॉप्युलेशन जर का आपण गृहीत धरलं साधारण 2020चं, तर 36 लाखाच्या आसपास आहे. 36 लाखाच्या अगेन्स्ट आपण 30,40,000 जे लाभार्थी आहेत ते निश्चित केलेले आहेत आणि त्यांना ह्या आपल्या 2 महिन्यामध्ये आणि 3 महिन्यामध्ये वाटप करत आहोत. त्याचबरोबर अंत्योदय शिधापत्रिका धारक जे आहेत, ह्या अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रति कुटुंब 1 किलोग्रॅम साखर ही 20 रुपये दरानं नियमितपणे वाटप आहे. हे आपलं नियमित वाटप आहे. याच्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगळा कुठलाही बदल नाही. जिल्ह्यामध्ये जे 1996 स्वस्त धान्य दुकानदार आहेत, तर या स्वस्त धान्य दुकानदारांच्या संदर्भात मागच्या काही कालावधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या काही तक्रारी असतील किंवा वेगवेगळ्या काही अडचणी असतील, ह्या लाभार्थ्यांमार्फत किंवा विविध लोकप्रतिनिधीमार्फत आमच्याकडे प्राप्त झाल्या. जिल्ह्यामध्ये 41 तक्रारी अशा प्रकारच्या प्राप्त झाल्या आणि त्यामध्ये 12 तक्रारी आपण निकाली काढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 8 दुकानांवर आपण कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये 7 दुकानं हे परवाने त्यांचे निलंबित केलेले आहेत, 1 दुकानाचा परवाना रद्द केलेला आहे आणि 4 दुकानांची अनामत रक्कम आपण जमा केलेली आहे. तालुका पातळीवर याच्यासाठी स्वतंत्रपणे पथक गठीत करण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक तालुक्यामध्ये नोडल अधिकारी आणि सहाय्यक नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये एक शासकीय कर्मचारी पूर्ण वेळ नेमण्यासंदर्भात माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनानुसार प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक स्वस्त धान्य दुकानासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमलेला आहे आणि या कर्मचाऱ्याच्या समक्ष ह्या धान्याचं वितरण सद्यस्थितीत होत आहे. सर्व जे लाभधारक आहेत, सर्व लाभार्थी आहेत, यांना प्रशासनाच्या वतीनं विनंती आहे की आपण सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून त्याचबरोबर जे काही आपल्याला धान्य मिळत आहे त्या धान्याची पावती आपण स्वतः घेणं गरजेचे आहे. सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना सुद्धा आम्ही स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की सर्व वितरण जे केलं जातं त्या प्रत्येक वितरणाची पावती आपण त्यांना देणं गरजेचं आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये आपल्याला धान्य मिळतं किंवा नाही याबाबत संभ्रम राहणार नाही. सर्वसाधारणपणे पहिल्या महिन्यामध्ये ज्यावेळेस प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू झाली त्यावेळेस APL शेतकरी जे आहेत, हे शेतकऱ्यांमार्फत बऱ्याच तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या की आम्हाला हे मिळत नाही, प्रत्यक्ष मोफत तांदूळ मिळत नाही. वास्तविक मोफत तांदूळ हा फक्त राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयकामध्ये समाविष्ट असलेले जे PHSचे लाभार्थी आहेत, प्राधान्य कुटुंब लाभार्थी आणि अंत्योदय लाभार्थी, या 2च लाभार्थ्यांना मोफत तांदूळ देय आहे. त्यामुळे जेव्हा त्या संबंधित लाभार्थ्यांना याची माहिती मिळाली त्यावेळेस त्यांचं शंकांचं निरसन झालेलं आहे. त्यानुसार आपण सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना त्यांच्या दुकानामध्ये फ्लेक्स बोर्ड लावण्यासंदर्भात किंवा बोर्ड लावण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला प्रत्यक्ष नियतन किती त्याला मंजूर आहे, त्याला धान्य किती मिळणार आहे, त्याला तांदूळ मिळणार, डाळ किती मिळणार, चना किती मिळणार याबाबतची माहिती त्यांनी दर्शनी भागात लावणं आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत ज्या उज्ज्वला गॅसचे जे लाभधारक आहेत, तर या उज्ज्वला गॅसच्या लाभधारकांना एप्रिल, मे आणि जून ह्या 3 महिन्याकरिता मोफत रिफिलिंगची सुविधा निश्चित करून दिलेली आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये 2,11,041 एवढे उज्ज्वला गॅस योजनेचे लाभधारक आहेत आणि दिनांक 9/6/2020 पर्यंत 2,65,247 लाभधारकांच्या खात्यामध्ये गॅस सिलेंडर भरण्यासाठीचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी 1,95,479 ग्राहकांनी मोफत गॅस सिलेंडर रिफिल करून घेतलेला आहे. याच्यामध्ये जे रिफिलचे जे रक्कम आहे ती संबंधित लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. संबंधित लाभार्थ्याच्या खात्यामध्ये रिफिलची रक्कम जमा झाल्यानंतर त्यांनी त्या रकमेचा वापर करून प्रत्यक्ष नियमितप्रमाणे बुकिंग करायचं आहे आणि ते बुकिंग झाल्यानंतर त्यांना नियमित पद्धतीनं प्रत्यक्ष सिलेंडर मिळणार आहे.
माहे एप्रिलमध्ये सिलेंडरचा साधारणचा रेट जो होता 767 रुपये होता, माहे मे मध्ये 595 रुपये होता आणि जूनमध्ये 617 रुपये रेट आहे. हा जो शासनाचा जो वेळोवेळी बदल होणारा जो दर आहे, ह्या दराप्रमाणे पैसे संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होतात आणि बँक खात्यामध्ये ती रक्कम जमा झाल्यानंतर त्यांनी त्याचं बुकिंग करायचं आहे. हे बुकिंग केल्यानंतर जेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष डिलिव्हरी मिळेल, डिलिव्हरी मिळाल्यानंतर पहिल्या महिन्याची डिलिव्हरी मिळाल्यानंतर मग परत तुम्हाला दुसऱ्या महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. असे माहे एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत गॅस रिफिलिंगची सुविधा निश्चित करून दिलेली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 22 शिवभोजन केंद्र आहेत. ह्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शिवभोजन केंद्रामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारची सेवा आपल्या शिवभोजन केंद्रामध्ये देण्यात आलेली आहे. आतापर्यंत 2,45,877 थाळीचा लाभ आतापर्यंत गरीब आणि गरजू व्यक्तींनी घेतलेला आहे. आपल्या जिल्हा स्तरावरती इथे 7 शिवभोजन केंद्र आहेत आणि प्रत्येक तालुक्यावर प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी 1 याप्रमाणे 15 असे 22 शिवभोजन केंद्र आपल्याकडे सध्या कार्यरत असून एकूण शिवभोजन थाळींची जी संख्या आहे ती प्रतिदिन 2,500 मंजूर केलेली आहे. सकाळी 11 ते 3 हा त्यांचा वेळेचा कालावधी आहे आणि ह्या कालावधीमध्ये गरजू लाभार्थी यांनी तिथे लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. त्यामध्ये एका थाळीमध्ये 2 चपात्या, प्रत्येक चपातीचं साधारण वजन 30 ग्रॅम, भाजी 1 वाटी साधारण 100 ग्रॅम, वरण 1 वाटी साधारण 100 ग्रॅम आणि भात 1 मूद साधारण 150 ग्रॅम अशा प्रकारची शिवभोजन थाळी सर्व लाभार्थ्यांना वितरित करण्यात येत आहे. त्यासाठी लाभार्थ्यांकडून प्रति व्यक्ती फक्त 5 रुपये दर आकारण्यात येत आहे. शिवभोजन जे आपल्याकडे नियमित चालू आहेत त्याच्यामध्ये तालुका स्तरावर जे शिवभोजन आहेत त्या प्रत्येक शिवभोजनसाठी साधारण 100 ही थाळींची संख्या आपण निश्चित केलेली आहे आणि शहरी भागातल्या थाळींची संख्या साधारण 175 आणि काही 2 शिवभोजन थाळींची संख्या 100 अशी आहे. त्यामुळे त्यांना निश्चित करून दिलेल्या शिवभोजन थाळीच्या मर्यादेपर्यंत त्या ठिकाणी प्रत्यक्ष शिवभोजनचं वितरण होत आहे. याचबरोबर आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सध्या इस्लापूर आणि चिखली या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यांचे मार्फत आपल्याकडे ज्वारी आणि मका याचे खरेदीचे केंद्र सुरू करण्यात आलेले असून सद्यस्थितीत 2,538 क्विंटल ज्वारी खरेदी झालेली आहे आणि 20,402 क्विंटल मका खरेदी झालेली आहे. एकूण 22,940 हे भरड धान्याची खरेदी झालेली आहे. त्यासाठी ज्वारीचा जो आधारभूत दर आहे तो 2,550 रुपये आणि मक्याची जी आधारभूत किंमत आहे ते 1,760 रुपये प्रति क्विंटल अशी असून त्यामध्ये आतापर्यंत 22,940 क्विंटल खरेदी झालेली आहे. याचबरोबर पुरवठा विभागामार्फत विविध प्रकारच्या ज्या काही धान्याचं जे वितरण होत आहे, विविध प्रकारच्या डाळीचं याचं वितरण होत आहे, याबाबत तक्रार निवारण प्रणाली म्हणून आपण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नोडल अधिकारी त्याचबरोबर फ्लाइंग स्क्वॉड यांची नेमणूक केलेली आहे आणि ह्या नोडल अधिकारी आणि फ्लाइंग स्क्वॉडला त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीचं 48 तासामध्ये निराकरण करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. अंत्योदय अन्न योजना, प्रधानमंत्री गरीब अन्न योजना, त्याचबरोबर APL शेतकरी योजना, नंतर APL केसरी योजना, त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत योजना, ह्या सर्व योजनांपैकी ज्या आपल्या नियमित योजना आहेत, अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना आणि APL शेतकरी योजना, ह्या योजनांचं वाटप पूर्वीपासून आपण POS मशीन जे पॉइंट ऑफ सेल म्हणजे ज्या मशीनवरती त्या लाभार्थ्याचा थंब लावून त्यानुसार त्याचं वाटप केलं जात होतं. करोनाच्या पार्श्वभूमीवर करोनाचा जास्त फैलाव होऊ नये म्हणून या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानदाराचा थंब देऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष वितरण ह्या 3 महिन्यासाठी शासनाने मंजूर केलेलं आहे. 30 जूनपर्यंत ही जी सुविधा आहे ते 30 जूनपर्यंत देण्यात आलेली आहे. यापूर्वी प्रत्येक लाभार्थ्याचा थंब
त्या पॉस मशीनला लावावा लागायचा आणि त्यानंतर त्याचं प्रत्यक्ष ट्रान्झॅक्शन व्हायचं. आणि यामध्ये करोनाचा फैलाव होऊ नये या अनुषंगाने शासनानं 30 जूनपर्यंत फक्त स्वस्त धान्य दुकानदाराच्या थंबवरती हे वितरण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आता तात्पुरत्या स्वरूपामध्ये जी APL केशरी शिधापत्रिकासाठी राज्य शासनाकडून नियतन मंजूर झालेलं आहे आणि ह्या APL केशरी शिधापत्रिका धारकांसाठीचं जे वितरण आहे यांची डेटा एंट्री पॉस मशीनवरती किंवा आपल्या सॉफ्टवेअरमध्ये झालेली नसल्यामुळे यांना ऑफलाईन धान्य वितरण करण्याच्या शासनाच्या सूचना होत्या. त्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून आपण इझी ॲप म्हणून एक ॲप डेव्हलप केलेला आहे. यामध्ये संबंधित लाभार्थ्याचा फोटो आपण त्याच्यामध्ये ॲपमध्ये घेत आहोत. त्याचबरोबर त्या लाभार्थ्याचा आधार नंबर घेत आहोत आणि त्या लाभार्थ्याला किती धान्य दिलं याची नोंद आपण त्या ॲपमध्ये घेत आहोत. त्यामुळे कुठलेही अपात्र लाभार्थी त्याच्यामध्ये येणार नाहीत किंवा एक लाभार्थी 2 ठिकाणी धान्य घेणार नाही. यासाठी ही योजना माननीय जिल्हाधिकारी सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून आपण राबवलेली आहे. अशा प्रकारची इझी ॲप किंवा अशा वेगळ्या प्रकारचा ॲप वापरणारे राज्यामध्ये काही मोजके जिल्हे आहेत. त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचं नाव आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम ही इझी ॲपची योजना आपण राबवलेली आहे. त्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणि त्याचबरोबर पात्र शिधापत्रिका धारकांना लाभ मिळेल या अनुषंगाने आपण ही योजना राबवलेली आहे. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत सुद्धा ह्या कुटुंबाची नोंद आपल्याकडे सध्या कुठे नसणार आहे. ह्या कुटुंबाकडे कुठल्याही प्रकारची शिधापत्रिका नसणार आहे. त्यामुळे शासनानं या कुटुंबाकडून फक्त आधार घेऊन त्यांना ऑफलाईन पद्धतीनं धान्य देण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. परंतु मागच्या आठवड्यामध्ये शासनानं POS मशीनला एक सुविधा दिलेली आहे. त्यामध्ये POS मशीनमध्ये संबंधित लाभार्थ्याचा आधार क्रमांक आणि संबंधित लाभार्थ्याचा थंब दिला तर त्या लाभार्थ्याचं इतर कुठे नोंद आहे किंवा नाही ह्याबाबतची माहिती सुद्धा आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे एखाद्या लाभार्थ्यांनी जर का प्रत्यक्ष विनाशिधापत्रिका धारकामध्ये नाव नोंदणी केली आणि त्याचं इतर जिल्ह्यामध्ये किंवा इतर तालुक्यामध्ये महाराष्ट्रात इतर कुठेही त्याचं नाव असेल आणि तो जर का आपल्या अंत्योदय किंवा प्राधान्य किंवा APL शेतकरी योजनेचा लाभार्थी असेल तर ते POS मशीनवरती दर्शविलं जाणार आहे आणि त्यामुळे कुठलेही लाभार्थी दुबार स्वरूपाचं धान्य घेणार नाहीत. या अनुषंगानं ही शासनाने व्यवस्था करून दिलेली आहे. जे आपल्या इझी ॲप आहे त्याचबरोबर आत्मनिर्भरचं हे आहे. याच्यामध्ये आपण पात्र लाभधारक यांनी पूर्णतः धान्य मिळावं आणि कुठलेही अपात्र कुटुंब त्यामध्ये समाविष्ट होऊ नये ह्या अनुषंगानं आपण ही विशेष मोहीम आणि विशेष दक्षता आपण घेत आहोत. त्यामुळे सर्व लाभधारकांना विनंती आहे की आपण जेव्हा प्रत्यक्ष धान्य घेण्यासाठी जाल त्यावेळेस आपण आपले आधार सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे. ह्या आत्मनिर्भर आणि APL केशरी शिधापत्रिका धारकांसाठी ही विनंती आहे. इतर जे आपले नियमित शिधापत्रिका धारक आहेत त्यांच्यासाठी आधार किंवा हे घेऊन जाण्याची आवश्यकता नाही. त्यांना स्वस्त धान्य दुकानदारांच्या थंब मार्फत त्यांचं वितरण होणार आहे आणि त्यांना धान्य वितरित केलं जाणार आहे. आपण जे काही धान्य आपल्याला मिळणार आहे त्या धान्याची पावतीसाठी आपण संबंधित दुकानदाराकडे निश्चित आग्रह करणं गरजेचं आहे. काही त्याबाबत काही तक्रारी असतील, काही शंका असतील यासाठी नोडल अधिकाऱ्यांना आपण संपर्क करायचा आहे किंवा थेटपणे पुरवठा विभागात जरी आपण संपर्क केला तरी आपल्या शंकांचं तक्रारींचं निराकरण निश्चित केलं जाईल. खूप खूप धन्यवाद मंडलिक साहेब. आपण जे आपल्या 5-6 ज्या योजना आहे अंत्योदय, प्राधान्य, APL फार्मर, PMGKY, APL केशरी आणि बिना शिधापत्रक धारक या 6-7 योजना आपण पुरवठा विभागावर चालवत आहोत. पण आपण जी माहिती सांगितली थोडक्यामध्ये खूप चांगली सांगितली आणि मला असं वाटतं की नागरिकांना याचा संपूर्ण फायदा होईल. परंतु जोपर्यंत आमचा नागरिक किंवा जो शिधापत्रिका धारक आपण म्हणतो जागो ग्राहक जागो, तुम्ही आमचे ग्राहक आहे, जोपर्यंत ग्राहक जागत नाही, कारण आता मी त्या कमेंट सेक्शनमध्ये पुष्कळसे प्रश्न मी बघत आहो ते मॅक्सिमम त्यांच्या काही कंप्लेंट्स आहे की आम्हाला त्या रेटवर मिळत नाही, महाग मिळते, डाळ मिळत नाही, टाइमला हे मिळत नाही, त्याच्यानंतर MRP पेक्षा जास्त दराने विक्री करत आहे, काही गावात राशन मिळत नाही. तर जोपर्यंत आपला ग्राहक जागा होत नाही, आम्ही ऑलरेडी आदेश दिलेले आहे की सगळ्या दुकानाच्या बाहेर कोणत्या योजनेखाली कोणत्या कुटुंबाला कोणत्या व्यक्तीला किती
किती किलो पर व्यक्ती मिळणार हे सगळं आपण लिहिलेलं आहे. त्यामुळे आपल्या नागरिकांना सगळं माहीत आहे. आणि दौऱ्याच्या वेळेस आम्हाला पुष्कळदा लक्षात आलेलं आहे की काही जे शिधापत्रिका धारक आहे धान्य घेतल्यावर रिसिप्ट घेत नाही. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की 3-4 गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या कंप्लेंट्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकतात. पहिलं तर गव्हर्नमेंटनी ITचं सोल्युशन आणून थंबनी आपण अन्नधान्य लोकांना देत होतो. आधी ते मॅन्युअल होतं त्यामुळे खूप मोठ्या प्रकारामध्ये गैरव्यवहार होण्याची शक्यता होती. परंतु हे थंबनी केल्यामुळे आता बोगस जे बेनिफिशियरी आहे ते कमी झालेले आहे किंवा निग्लिजिबलच झालेले आहे. आता कारण आता विदाऊट थंब कोणी दुसरा माणूस घेऊन हे पॉसिबलच नाही आहे. त्यामुळे परंतु आता कोरोनामुळे प्रत्येक व्यक्तीला ते थंब लावण्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे गव्हर्नमेंटनी त्या धान्य दुकानदारालाच मुभा दिलेली आहे. परंतु जरी त्यांनी थंब लावला परंतु आपल्याला रिसिप्ट घेतल्याविना कोणत्याही नागरिकांनी सत्यनारायण दुकानातून अन्नधान्य घेण्यात येऊ नये. जर तुम्ही 5 किलो घेतलेला आहे, तुमच्या कुटुंबामध्ये 5 लोक आहेत तर 25 किलो जेव्हा तुम्ही धान्य घेता तर 25 किलोची रिसिप्ट घ्या आणि ते आपल्या जवळ ठेवा. जेणेकरून फ्युचरमध्ये हे दुकानदारावर ॲलिगेशन होणार नाही आणि आपल्यालाही कंप्लेंट करण्याची वाव मिळणार नाही की आम्हाला कमी दिलं जास्त दिलं. कारण रिसिप्ट घेणं हे जेवढी दुकानदाराची जबाबदारी आहे तेवढी नागरिकांची पण जबाबदारी आहे की त्यांनी धान्य घेताना रिसिप्ट घ्यावं. दुसरं महत्त्वाचा विषय आहे की आपल्याला माहीत पाहिजे की आपल्याला किती नियतन मंजूर आहे. फॉर एक्झाम्पल अंत्योदयामध्ये तर 35 किलो आपण एका कुटुंबाला देतो इरेस्पेक्टिव्ह ऑफ किती त्याच्या कुटुंबामध्ये लोक आहेत. दुसरं जे बाकीच्या योजना आहेत त्याच्यामध्ये आपण प्रति व्यक्ती आपण 5 किलो अन्नधान्य देतो. त्यामध्ये 3 किलो गहू 2 किलो तांदूळ आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला माहीत पाहिजे की त्यांचं किती हक्काचं ते अन्नधान्य त्यांचं आहे. तिसरी गोष्ट आता कोरोना असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग आताही आम्हाला लक्षात येते की मोठ्या जे दुकानं आहे तिथे लोक गर्दी करून हे घेतात. गर्दी करायची कसलीही गरज नाहीये कारण जेवढे कुटुंब आहे त्यांच्या ॲडव्हान्समध्ये आम्ही 1 महिन्याचं धान्य त्या दुकानामध्ये दुकानवाला उचलून घेऊन जातो. त्यामुळे जर तुम्ही गर्दी केली तुम्हाला भेटणार आणि नाही गेले संपून जाणार असं नाही आहे. तुमचं हक्काचं अन्नधान्य तुम्हालाच भेटणार, दुसऱ्याला भेटणार नाही. त्यामुळे गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग ठेवून साबण आम्ही दुकानाला सांगितलं की दुकानाच्या बाहेर साबण आणि पाणी ठेवा, त्याचा हात धुवून किंवा सॅनिटायझरचा यूज करूनच तुम्ही अन्नधान्य घ्या. आणि काही दुकानदारांनी आमच्या इनोव्हेशन करून ते हॉलो पाईप मार्फत तुम्हाला धान्य देत आहे. त्यामुळे तुम्हाला दुकानात आतमध्ये याची गरजच पडणार नाही. त्यामुळे या 3-4 गोष्टी घेताना रिसिप्ट घ्यायची, अन्नधान्य जे इलेक्ट्रॉनिक वेइंग मशीन आहे किंवा काटा आहे तो मोजूनच अन्नधान्य घ्या आणि तिसरं सोशल डिस्टन्सिंग. हे जर तुम्ही 3-4 गोष्टी जर मेंटेन केल्या तर तुम्हाला कोणताच दुकानदार धोका पण देणार नाही आणि अननेसेसरी दुकानदारावर ॲलिगेशनही होणार नाही. त्यामुळे दोघांसाठी पण हे विन विन सिच्युएशन राहील आणि तुमच्या हक्काचं तुम्हाला धान्य तुम्हाला वेळेवर मिळणार. त्यामुळे धन्यवाद मंडलिक साहेब की आपण या सगळ्या याच्यावर किती नियंत्रण आणि किती आपण धान्य मागच्या 3 महिन्यामध्ये आपल्या जिल्ह्यांमध्ये आपण वाटप केलेलं आहे. आता आपण नागरिकांचे किंवा फेसबुक व्ह्यूअरचे काही प्रश्न घेणार आहे. त्यातले काही प्रश्न तर याच्यावरच होते. जसे मी आता वाचून दाखवतो की ग्रामीण भागातील नागरिकांना तूर डाळ मिळत नाही. दुसरा प्रश्न होता की काही तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार शासनाच्या सूचनांचे पालन करण्यास टाळाटाळ करत आहे. याचा अर्थ की त्यांनी आपल्या दुकानाच्या बाहेर ते फ्लेक्स बोर्ड लावलेलं नाही आहे, टाइमवर आलेला मेसेज आपण पाठवत नाही. तर अशा कंप्लेंट्स काही आहेत. त्यामध्ये आपण सक्त सूचना देऊन अशा दुकानदारांना त्वरित ज्या शासनाच्या सूचना आहेत त्या पालन करण्याचं आपण आपल्या स्तरावरून त्यांना हे द्यावं. त्याच्यानंतर राशन दुकानदार काही पैसे अधिक घेत आहेत. तर अशा कंप्लेंट्स आमच्याकडे आल्या होत्या. 100-150 कंप्लेंट्स आमच्याकडे आल्या होत्या. त्यामध्ये आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून नायब तहसीलदार काही कंप्लेंटमध्ये आम्ही तहसीलदार आणि ॲडिशनल कलेक्टर सारख्या अधिकाऱ्यांना पण आपण पाठवून ज्याच्यामध्ये आम्हाला आढळलं की चुकीचं आहे त्यांच्यावर आम्ही कारवाई करून त्यांची आम्ही 10-15 दुकानं आम्ही सीलही केलेली आणि दुसऱ्यांना आपण दिलेले आहे. त्यामुळे जो दुकानदार चुकी करणार त्याला माफी करणार नाही, त्यांच्यावर आम्ही स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊ. परंतु याच्यामध्ये मी त्यांना कस्टमर्स म्हणणार कारण त्यांचा हक्क आहे. जे नागरिक आहे त्यांनी आपले पण कर्तव्य चांगल्या रीतीने बजावावे जेणेकरून कंप्लेंट्स आणि क्रॉस कंप्लेंट्स होणार नाही. त्यानंतर काही गावात राशन मिळत नाही हे सरासर खोटं आहे. थोडा उशिरा येऊ शकतो, जिल्हा मोठा असल्यामुळे गाडी जायला वेळ होऊ शकतो, परंतु राशन नाही गावात आलं असं होणार नाही. ज्या नागरिकांना असं वाटतं की त्यांना मे महिन्याचं आपल्याला अन्नधान्यच मिळालं नाही त्याच्यामध्ये आपल्याकडे पॉस मशीनची रिडिंग आहे. त्याच्यामध्ये आपलं डिस्ट्रीब्युशन 97% वर आपलं डिस्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे गावामध्ये राशन नाही गेलं आणि लोकांना राशन नाही मिळालं हे चुकीचं आहे. उशिरा 1-2 दिवस उशीर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी पण समजून घ्यावं की जिल्हा मोठा असल्यामुळे आपल्याकडे किनवट इथून जवळपास 150-200 किलोमीटर 150 किलोमीटर तरी 2.25 किलोमीटर आहे. त्यामुळे जायला 1-2 दिवस उशीर होऊ शकतं. आणि आता
पावसाळा येत आहे, पावसाळा असल्यामुळे आपण आधीच तात्काळ जे धान्य आहे ते आपण तालुका गोडाऊनला फेज 1चं आपण वाटप तात्काळ नियोजित करत आहोत, त्यामुळे पावसाळा चालू झाल्यावर आपल्या नागरिकांना त्रास त्याचा होणार नाही। त्यानंतर एक प्रश्न आहे की बिना शिधापत्रिका धारकांचा निकष काय, तर मी मंडलिक साहेबांना विनंती करतो की त्यांनी याच्यावर थोडं डिटेलमध्ये प्रकाश टाकावा। त्याच्यामध्ये आपण 3 गोष्टी सांगाव्या की विना शिधापत्रिका धारकांचे निकष काय आहे आणि त्यांना किती धान्य मिळणार आहे आणि हे कायमस्वरूपी मिळणार आहे की नाही, या 3 गोष्टीवर आपण थोडं व्ह्युअर्सला थोडं मार्गदर्शन करावं। आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत विना शिधापत्रिका धारकांसाठी माहे मे आणि जून 2020 ह्या 2 महिन्यासाठीच फक्त मोफत तांदूळ मंजूर झालेला आहे। त्यामध्ये लाभार्थीचे निकष असे आहेत की ज्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमधील शिधापत्रिकेसाठी अर्ज केलेला आहे परंतु अद्यापपर्यंत शिधापत्रिका प्राप्त न झालेली व्यक्ती, अन्नधान्याची गरज असलेली सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विस्थापित मजूर, रोजंदारी मजूर, त्याचबरोबर प्रलंबित असलेले सर्व शिधापत्रिकाधारक ज्यांना शिधापत्रिका मंजूर झालेल्या आहेत परंतु ज्यांच्या ऑनलाईनला नोंदही झालेल्या नाहीत असे शिधापत्रिकाधारक, त्याचबरोबर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच इतर राज्य योजना यामधील शिधापत्रिकाधारक यामधून पूर्णतः वगळण्यात आलेले आहेत। म्हणजे ज्या लोकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये धान्य मिळत आहे किंवा ज्या कुटुंबांना APL शिधापत्रिकाधारकमध्ये धान्य मिळत आहे 8 रुपये आणि 12 रुपये प्रमाणे, किंवा ज्या व्यक्तींना APL शेतकरी योजनेअंतर्गत धान्य मिळत आहे हे सर्व कुटुंब याच्यामध्ये वगळले जातील। म्हणजे जे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विस्थापित मजूर, रोजंदारी मजूर, त्याचबरोबर ज्यांचे अर्ज तहसील कार्यालयामध्ये प्रलंबित आहेत आणि ज्यांचं राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये ज्यांचं उत्पन्न बसत आहे असे जे कुटुंब आहेत यांना ह्या 2 महिन्यासाठी फक्त माहे मे आणि जून ह्या 2 महिन्यासाठी फक्त त्यांचा आधार पाहून त्यांना प्रत्यक्ष धान्य वितरित केलं जाणार आहे। आणि धान्य म्हणजे फक्त तांदूळ प्रति व्यक्ती 5 किलो याप्रमाणे प्रतिमाहा प्रति व्यक्ती 5 किलो या सध्या आपण माहे मे आणि जून ह्या 2 महिन्याचं एकत्रित तांदूळ संबंधित व्यक्तीला देत आहोत। म्हणजेच एका व्यक्तीला साधारण 10 किलो तांदूळ आणि 2 किलो चणा डाळ जी आहे ती कुटुंबासाठी आहे, प्रतिमाहा 1 किलो, आणि माहे मे आणि जून ह्या 2 महिन्याची एकत्रितपणे आपण वाटप करत आहोत। ही 2 महिन्याची 2 किलो प्रति कुटुंबाला होईल आणि तांदूळ जो आहे तो मात्र प्रति व्यक्ती आहे, प्रति व्यक्ती प्रतिमाहा 5 किलो, 2 महिन्याचा 10 किलो अशा प्रमाणे आपण सध्या वाटप करत आहोत। आणि हे जे आपला प्रश्न आहे की कायमस्वरूपी याच्यामध्ये धान्य मिळणार की नाही, हे कायमस्वरूपी नाही आहे, हे मे आणि जून करिताच आहे। कारण लॉकडाऊनमुळे काही लोकांचे नोकऱ्या, काही लोकांचं लेबर हे बुडलं, त्यामुळे त्यांना इकॉनॉमिक बर्डन न होण्यासाठी गव्हर्नमेंटने ही योजना आणलेली आहे। त्यामुळे हे कायमस्वरूपी सध्या नाही आहे, सध्यापर्यंत हे मे आणि जूनसाठी आहे। पुढचं डिस्कोर्स जेव्हा जसं गाईडलाईन्स येईल तसं आपल्या सगळ्यांना कळवण्यात येईल। त्यानंतर शेवटचे 2 प्रश्न आहे हे पुरवठा आणि जनरल पब्लिकसाठी रिलेटेड आहे की काही व्ह्युअरचं म्हणणं आहे की साहेब आता आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये केसेस वाढत आहे, आपण खूप चांगल्या रीतीने कंट्रोल केलं होतं परंतु मागच्या काही हप्त्यांपासून केसेस वाढत आहे, कधी 8, 9 आणि आज टोटल आपल्याकडे 22 केसेस वाढलेले आहे। त्याच्यामध्ये लॉकडाऊन हा सोल्युशन नाही आहे। मी नेहमी सांगत असतो की लॉकडाऊन जे केलं आम्ही ते प्रशासनाने खूप स्ट्रिक्टली केलं, त्यामुळे केसेस कंट्रोल झाल्या, परंतु हे लॉकडाऊन हे परमनंट सोल्युशन नाही आहे। त्यामुळे नागरिकांना अवेअर होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आपण मॅक्सिमम हे काही हंटर घेऊन दंडा घेऊन मारून लोकांना शिकवण्यासारखं नाही आहे। लोकांचं स्वास्थ्य लोकांच्या हातामध्ये आहे, त्यांनी स्वतः अवेअर व्हावं आणि ज्या गव्हर्नमेंटच्या आणि प्रशासनाच्या गाईडलाईन्स आहे, सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे, गर्दी न करणे, 6 फुटावर बसणे, अद्यापही काही प्रमाणामध्ये 20-30% लोक याचा फॉलो करत नाही। त्यामध्ये जनरली सिटी एरियामध्ये, गावामध्ये आम्ही बघितलं की याचा फॉलो चांगल्या रीतीने होत आहे, लोक घाबरून ते फॉलो करत आहे, परंतु सिटी एरियामध्ये काही ठिकाणी हे फॉलो होत नाही। त्यामुळे त्या दिवशी आमची फेसबुक लाईव्हमध्ये कमिशनर साहेबही होते, म्युन्सिपल कमिशनर लाने साहेब होते, तर जर लोकांनी फॉलो नाही केलं तर आम्ही कडक ऍक्शनही घेऊ, परंतु कडक ऍक्शन हे त्यांना फाईन करणे, त्यांच्यावर FIR करणे हा काही सोल्युशन नाही आहे। त्यामुळे माझी अजून सगळ्या नागरिकांना एक विनंती आहे की जर आपल्याला परमनंटली ह्या कोरोनाला हरवायचं असेल तर आपण सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन, हँड हायजीन, फेस हायजीन, त्याच्यानंतर दूर राहणे,
आणि जे निर्देश आम्ही वारंवार दिलेले आहे ते फॉलो करणे आणि जर कोणाला सिम्पटम्स आला असेल तुरंत त्यांनी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला दाखवून आपला स्वॅब घेऊन त्यांना तुरंत आपण ऍडमिट करून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेस करून आम्ही त्यांच्या समोरची आम्ही कारवाई करू. त्यामुळे परमनंट लॉकडाऊन हा सोल्युशन नाही आहे. यामध्ये नागरिकांनी स्वतः जागरूक होऊन आपली रिस्पॉन्सिबिलिटी आपण समजली पाहिजे, कारण प्रशासनाने आपली रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडत आहे. परंतु जोपर्यंत नागरिक आपल्या देशाचा आपल्या जिल्ह्याचा एज्युकेटेड अनएज्युकेटेड सगळ्या प्रकारचे जे नागरिक आहेत त्यांनी जर आपला रिस्पॉन्सिबिलिटी पार नाही पाडली तर आपण कोरोनाला नक्कीच मात देऊ शकणार नाही. जर आपण आपलं कर्तव्य पार पाडलं, जे आम्ही गव्हर्नमेंट सांगतं प्रशासन सांगतं जे आपण ते फॉलो केलं तर निश्चितपणे आपण कोरोनाच्या केसेसही कमी करू आणि या बिमारीला लॉंग टर्म मध्ये हरवायला आपल्याला निश्चितच आपल्याला मदत होईल. त्यामुळे अजून एकदा सगळ्या व्ह्युअर्सचं आणि मंडलिक साहेबांचं आम्ही धन्यवाद करतो की आपण आलं आणि आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला आणि नागरिकांना चांगल्या रीतीने या पुरवठा विभाग कसा काम करतो आणि काय काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याच्याबद्दल आपण सगळ्यांना सांगितलं. त्यामुळे अजून एकदा आपले धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.